अलीकडच्या काळात माणसं फार संवेदनशून्य बनलेली आहेत. रोजच्या जीवघेण्या जीवनाविषयी ते विचार करत नाहीत. फक्त स्वतःपुरते पाहणे आणि आला दिवस घालणे हेच त्यांच्या जगण्याचे सूत्र त्यांनी बनवले आहे. आजूबाजूला घडणाऱ्या अनिष्ट गोष्टींचा ते गांभीर्याने विचार करत नाहीत. अशा कुटुंब व समाजाबाबत बेफिकीर असलेल्या व्यक्तीच्या प्रवृत्ती डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी बेफिकीर बाप या कवितेत सांगितल्या आहेत. ऐकूया कविता बेफिकीर बाप. बाप दगडासारखा स्थिर राहतो. घराला घरपण देण्याचा विचार नसतो. अन्न वस्त्र निवारा नाही कशाचा आसरा. आईच्या भरोशावर उभा सारा डोलारा. आईच्या भरोशावर उभा सारा डोलारा. चटणी भाकर समोर आली की रुसतो. जिभेच्या लाडासाठी आईशी भांडतो. मुलं वागतात काही माही तर साधू संत बनतो. बेवारस कुत्र्यासारखा इकडे तिकडे फिरतो. बेवारस कुत्र्यासारखा इकडे तिकडे फिरतो. बापाच्या अंगात कामधंदा नसतो. आईच्या कमाईवर डोळा ठेवतो. कधी भांडून कधी गोड बोलून नाही तर चोरून आईची पर्स रिकामी करतो. एक पवा मारून येतो. आईची पर्स रिकामी करतो. एक पवा मारून येतो. कामधंद्याच्या शोधात फिरून फिरून थकतो. घरी येऊन एका जागी बसतो. आईवर रुबाब करतो. चिकणं चोपडं खायला मागतो. मिळालं नाही की चिडतो. अंगात ताकद नाही म्हणतो. बहाणा करून नॉनव्हेज आणतो. अंगात ताकद नाही म्हणतो. बहाणा करून नॉनव्हेज आणतो. भोगविलासी राजासारखा खाऊन सुस्त राहतो मस्त. तोडक्या मोडक्या घराला राजमहाल समजतो. बायको म्हणजे दासी आणि ओढून घेतो कुशी. पोट भरणं, मैथून करणं आणि रिकामं होणं. बापाचा नेहमी चालतो त्रिसूत्री कार्यक्रम. बापाचा नेहमी चालतो त्रिसूत्री कार्यक्रम. मुलांच्या भविष्याची चिंता नसते बापाला. कुठलीच ऊर्जा नसते त्यांच्याकडे लक्ष द्यायला. गाडी घेऊन भटक्या पीर सारखा फिरतो. रिकामा असून मुलांकडे पाहत नसतो. त्याच्यात तालात राहतो. लाडा नवसाचा वाटतो. त्याच्यात तालात राहतो. लाडा नवसाचा वाटतो. मुलगी पळून गेली तेव्हा त्याचं डोकं फिरलं. आईला बदडून काढलं. म्हणे लक्ष कुठं ठेवलं. मुलगा वाम मार्गाला लागतो आणि नापास होतो. बाप सारं घर डोक्यावर घेतो. मुलाला रागावतो. बाप सारं घर डोक्यावर घेतो. मुलाला रागावतो. चोराच्या उलट्या बोंबा मारणारा बाप घराकडे दुर्लक्ष करतो. उलट सगळ्यांना दोष देतो. मुलांच्या बिघडण्याने डोक्याला हात लावून बसतो. निष्काळजीपणामुळे बाप घरात अडगळ वाटतो. रात किड्यासारखी किरकिर करतो आणि शांत राहतो. रात किड्यासारखी किरकिर करतो आणि शांत राहतो. आजूबाजूच्या कानाकोपऱ्यात गोंधळ चालतो. कोणाशी घेणं देणं नसतं. शेजारी गटार वाहत जाते. डास चावले तरी त्याला गाढ झोप लागते. बाप बिनघोर झोपतो. सकाळी आरामशीर उठतो. अवतीभवती काहीही हो, काहीही चालो, बिनधास्त असतो. खोपडीतील मेंदूला ताण देत नसतो. आरामशीर राहतो. 2 टाइम पोट भरतो. शांतपणे झोपी जातो. 2 टाइम पोट भरतो. शांतपणे झोपी जातो. शेजारी आग लागून खाक झाले तरी मनाला आच लागू देत नसतो. शेजारी आग लागून खाक झाले
तरी मनाला आच लागून देत नसतो. हाडामासाच्या देहाची बापाला किंमत कळत नाही. ज्ञानेंद्रिय कशासाठी? प्रश्न काही पडत नाही. आला दिवस रेटतो, आहे त्यात सुख मानतो. परिवर्तनाचा नियम काही माहीत नसतो. बेफिकीर मनाच्या तळाशी जागृतीचा बुडून मृत्यू होतो. बेफिकीर मनाच्या तळाशी जागृतीचा बुडून मृत्यू होतो. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चालतो. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चालतो. बाप डोळे ताणून आवाज मोठा करून टीव्हीवर पाहतो आणि ऐकतो. कसलीच काही हालचाल करीत नसतो. कसलीच काही हालचाल करीत नसतो. संविधानाची मोडतोड म्हणे लोकशाही धोक्यात. शून्य असते डोक्यात. निश्चिंत पडून राहतोय. जनसामान्यांचा आवाज दाबला जातोय. बाप डोळे लावून बिनघोर झोपतोय. जनसामान्यांचा आवाज दाबला जातोय. बाप डोळे लावून बिनघोर झोपतोय.